आजच्या आपल्या पाहुण्या जयश्री भोपटकर या जपानी भाषेच्या तज्ञ आणि वरिष्ठ शिक्षिका आहेत। जयश्री ताईंनी BMC कॉलेज पुणे मधून BCom आणि MCom तसंच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे इथून जपानी भाषेत MA ही पदवी घेतली आहे। त्यांनी जपानी भाषेतील JLPT लेवल 1, जेट्रो लेवल 2 आणि ॲडव्हान्स डिप्लोमा इन जॅपनीज लँग्वेज असे विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केले। जयश्री ताईंना अध्यापनाच्या क्षेत्रात 17 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे। पुणे विद्यापीठाच्या परदेशी भाषा विभागात त्यांनी जपानी भाषा शिकवली आहे। सध्या त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात BA आणि स्पेशल ॲडव्हान्स डिप्लोमासाठी जपानी भाषा शिकवतात। जपानी भाषेच्या प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम विकसित करण्यात जयश्रीताई पारंगत आहेत। जयश्रीताई आज आपल्याला जपानी भाषा शिकण्याचे विविध पर्याय आणि कारकिर्दीच्या विविध संधी याबद्दल मार्गदर्शन करतील। चला जयश्रीताईंशी संवाद साधूया। नमस्कार, मी जयश्री भोपटकर। परकीय भाषा शिकून त्याच्यामध्ये काय करिअर करता येऊ शकतं याबद्दल आज आपण माहिती करून घेऊयात। आता गेल्या 10 वर्षाबद्दल जर आपण बोलायचं झालं तर मी हा कालखंड 2 गोष्टींमध्ये किंवा 2 विभागांमध्ये ब्रेक करू शकते। एक म्हणजे कोरोनाच्या आधी आणि दुसरं म्हणजे कोरोनाच्या नंतर। कोरोनाच्या आधी ज्या वेळेला आपण शिकत होतो त्यावेळेला प्रत्यक्ष तुम्ही कंपनीमध्ये जाऊन काम करू शकत होतात किंवा प्रत्यक्ष क्लासरूममध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकत होतात। कोरोनाच्या काळामध्ये साधारण 3 वर्ष जवळजवळ सर्व काही ऑनलाईन चाललं होतं। वर्क फ्रॉम होम चाललं होतं। क्लासरूम वगैरे पण ऑनलाईन झूम किंवा गुगल मीटच्या थ्रू होत होत्या। आता हा मोठा फरक झालेला आहे की आता काही प्रमाणात हायब्रिड हे नवीन मोड आता निर्माण झालेला आहे। त्यामध्ये घरूनही काम करता येतं, काही वेळेला तुम्ही कंपनीमध्ये जाऊन पण काम करू शकता। तसेच काही क्लासेस आहेत की जे तुम्हाला परीक्षेच्या वेळेला ऑफलाईनमध्ये आणि एरवी ऑनलाईनमध्ये असे शिकू शकतात। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला असा एक वाटतो की जी माणसं लांब राहतात, ज्यांच्या जवळपास क्लासेस नाही आहेत, अशा माणसांसाठी ऑनलाईन क्लास हे खूप महत्त्वाचे झाले आहेत। त्यामुळे या सर्वांना परकीय भाषेचं शिक्षण घेणं हे खूप सोपं होऊन गेलं आहे। पूर्वी प्रत्यक्ष क्लासरूममध्ये जाऊन तुम्हाला शिक्षण घ्यायला लागायचं। अशा वेळेला काही मुलांना आपल्या शाळा संपल्यानंतर किंवा कॉलेजचं संपल्यानंतर परत अशा लांबच्या ठिकाणी क्लासेसला जाऊन शिक्षण घेणं हे अवघड होतं। पण आता मात्र तुम्ही ऑनलाईनच्या द्वारे घर बसल्या ही परकीय भाषा शिकू शकता। त्यामुळे हा एक खूप मोठा फरक झालेला आहे, तो देखील कोरोनाच्या नंतर असं मी म्हणू शकते। जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच, रशियन आणि जॅपनीज अशा वेगवेगळ्या परकीय भाषा आपण शिकत असतो। आज मी आपल्याला जपानी भाषा शिकून त्यानंतर कोणत्या प्रकारची करिअर करता येऊ शकते याबद्दल काही माहिती देणार आहे। जपानी भाषा शिकल्यानंतर मुख्यत्वे आपण 3 प्रकारची करिअर करू शकतो। त्यातला एक आहे ते म्हणजे भाषांतरकार, म्हणजेच ट्रान्सलेटर म्हणून आपण काम करू शकतो किंवा इंटरप्रिटर म्हणूनही काम करू शकतो। इंटरप्रिटरचं मुख्य काम असतं की जपानी माणूस जे बोलतोय ते आपल्या भारतीय लोकांना समजून सांगणं किंवा भारतीय माणसं जे बोलत आहेत ते जपानी माणसाला समजून सांगणं। हे प्रत्यक्ष ऑन द स्पॉट असं काम होत असतं। भाषांतरकाराचं जे काम आहे ते मात्र त्याच्या हातामध्ये ती डॉक्युमेंट्स असतात, ते हस्तलिखित असतात आणि ते जे काही जपानी भाषेतलं आहे ते त्याला मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा जी कुठली आपली लोकल लँग्वेज असेल त्या भाषेमध्ये करायला लागतं। तिसरा जो करिअरचा एक आहे भाग तो म्हणजे तुम्ही शिक्षक होऊ शकता। तुम्हाला जर का शिकवण्यामध्ये आवड असेल तर तुम्ही ती परदेशी भाषा बाकीच्या मुलांना शिकवू शकता। त्यामुळे महत्त्वाच्या अशा या 3 संधी आहेत। याच्या व्यतिरिक्त जपानी भाषेसाठी अजून पण एक संधी मी तुम्हाला सांगू शकते, ती म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत की शिन चान वगैरे जे काही अनिमे आहेत तर हे सगळे अनिमे जपानवरनं आपल्याकडे घेतलेले आहेत। त्यामुळे त्याच्यामध्ये मुळातच जपानी भाषा वापरली होती। ती भाषा आपण इंग्लिश किंवा हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे, तर तिथे देखील ट्रान्सलेशनचं काम तुम्हाला मिळू शकतं। अजून सध्या नवीन असा प्रकार जर आपण बघितला तर कोरोनाच्या नंतर जग परत सगळ्यांसाठी ओपन व्हायला लागलेलं आहे।
त्यामुळे पर्यटनासाठी देखील वेगवेगळ्या देशांमध्ये जाणारे असे अनेक उत्साही असे पर्यटक आहेत. त्यातले जपानला जाणारे पर्यटक पण खूप आहेत. जपान जवळजवळ 10 वर्षापर्यंत बाहेरच्या लोकांच्यासाठी ओपन नव्हतं असं म्हटलं तरी चालू शकेल. पहिली गोष्ट म्हणजे तिथली भाषा. परंतु जपान हे अतिशय सुंदर निसर्ग असलेलं ठिकाण आहे. त्यामुळे तुम्ही हे ऐकलंही असेल की जपानचा चेरी ब्लॉसम म्हणजे साकुरा हा जगप्रसिद्ध आहे. तो बघायला अनेक लोक जपानमध्ये जातात. त्यामुळे तुम्हाला जर जपानी भाषा येत असेल तर तुम्ही गाईड म्हणून देखील या टूर्स बरोबर जाऊ शकता. त्यामुळे आत्ता तरी या मुख्यत्वे 4 ते 5 क्षेत्रांमधल्या गोष्टी तुम्ही करू शकता. जपानमध्ये IT क्षेत्र हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. भारतामध्येही IT क्षेत्र हे खूप महत्त्वाचं आहे. भारतातील जी लोक आहेत त्यांना इंग्लिश सुंदर येतं. त्यांचं गणित या विषयावरती पण खूप प्रभुत्व आहे. आणि जर का याच्या बरोबरीने त्यांना जपानी येत असेल तर जपान कायमच भारतीय लोकांना आपल्याकडे कामं द्यायला हे उत्सुक असतं. त्यामुळे IT क्षेत्रामध्ये देखील आपल्याला खूप काम मिळू शकतं. त्यामुळे भाषांतर, त्याच्यानंतर अनुवाद भाषांतर, शिक्षक, त्या व्यतिरिक्त पर्यटकांच्या बरोबर ती टूरला नेणारा गाईड किंवा अनिमे वगैरे मध्ये लिहिणारा माणूस, याच्या व्यतिरिक्त IT मध्ये पण प्रचंड प्रमाणात स्कोप आहे. आपण आत्ताच बघितलं की जपानी भाषा शिकल्यानंतर आपल्याला कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध होतात. तर मग आता आपण बघूयात की जपानी भाषा शिकायची असेल तर आपण ती कुठे शिकू शकतो. आज मी मुख्यत्वे आपल्याला पुण्यातील काही गोष्टींबद्दल माहिती सांगणार आहे. पुण्या व्यतिरिक्त पण महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था आहेत, अनेक ठिकाणं आहेत की जिथे जपानी भाषा ही शिकवली जाते. पुण्यामधलं जर बघायला गेलं तर पुण्यामध्ये पुणे युनिव्हर्सिटी इथे जपानी भाषेचे वर्ग घेतले जातात. हे जे वर्ग आहेत हे साधारण 4 विभागांमध्ये विभागले जातात. त्याची जी सुरुवात आहे ती अगदी बेसिक पासून सुरुवात होते आणि वरती चढत चढत ती स्पेशल ॲडव्हान्स डिप्लोमा या 4थ्या वर्षापर्यंत जाते. त्यामुळे तिथे एखाद्या माणसाने जर का प्रवेश घेतला तर तो 4 वर्षामध्ये स्पेशल ॲडव्हान्स या नावाप्रमाणेच त्याला व्यवस्थित रीतीने जपानी माणसाप्रमाणे जपानी भाषा ही बोलता येऊ शकते. इथे जपानी शिकवताना मुख्यत्वे जपानीतील व्याकरण, जपानीमधल्या सर्व स्क्रिप्ट म्हणजे त्यांची जी अक्षरं आहेत त्या अक्षरांची ओळख, जपानमधली सोसायटी, जपानी कल्चर या सर्वांची माहिती दिली जाते. आणि हा जो संपूर्ण कोर्स आहे तर या कोर्सच्या मध्ये जपानी भाषा व्यतिरिक्त जपानी संस्कृतीची ओळख करून देणारे अशा अनेक ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. त्यामुळे हा जे मी तुम्हाला सांगितलं हे आहे पुणे युनिव्हर्सिटीबद्दल. आता आपण बघूयात टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्याबद्दल. टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये जपानीमधनं तुम्हाला BA किंवा MA दोन्ही होता येतं. तसेच त्यांचे ओपन कोर्सेस जे आहेत त्याच्यामध्ये संध्याकाळचे ऑनलाईन कोर्सेस असून त्या कोर्सेसमध्ये तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत तुम्ही शिकू शकता. BA आणि MA याची जी काही फॅसिलिटी आहे ती महाराष्ट्रामध्ये फक्त सध्या तरी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आहे. त्यामुळे तुमचं 12वी झाल्यानंतर तुम्ही टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या BA कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. 3 वर्षाचा BA कोर्स असून त्यानंतर 2 वर्षाचा MA कोर्स आहे. या कोर्समध्ये तुम्हाला जपानी भाषेव्यतिरिक्त जपानी बिझनेसमध्ये तुम्हाला कशा प्रकाराने वागावं लागतं किंवा तिथे वागायचे जे काही मॅनर्स, एटिकेट्स आहेत त्याबद्दल माहिती दिली जाते. जपानी इतिहास आणि जपानी साहित्य याबद्दलही माहिती दिली जाते. BA कोर्स जो आहे हा फुल टाईम कोर्स असल्यामुळे तिथे तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये कॉन्व्हर्सेशन किंवा याच्याबद्दलची पण तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ शकता. MA कोर्स जो आहे त्याच्यामध्ये जपानी भाषा याच्यामध्ये ॲडव्हान्स लेवल तर आहेच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही थिसिस कसा लिहावा किंवा थिसिस कसा लिहिला जातो याच्याबद्दलचं पण मार्गदर्शन मिळतं. त्याचबरोबरीने ट्रान्सलेशन आणि इंटरप्रिटेशन याबद्दलची माहिती पण तुम्हाला दिली जाते. तिसरी संस्था जी आहे ती म्हणजे सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन लँग्वेजेस. इथे
जपानच्या 4 लेवल्स शिकवल्या जातात आणि यांचेही कोर्सेस जे आहेत त्या लेवलप्रमाणेच ते कोर्सेस होतात. आता अजून एका संस्थेचं नाव घेतलं नाही तर ही माहिती पूर्ण होणार नाही आणि ती पुण्यातली अत्यंत प्राचीन, सर्वात जुनी, सर्वात पहिली अशी जपानीची संस्था आहे, ती म्हणजे इंडो जॅपनीज असोसिएशन. यांचेही कोर्सेस 1-1 वर्षाचे असून ते जानेवारी टू नोव्हेंबर या कालखंडामध्ये होतात. आता या कोर्सेसच्या व्यतिरिक्त काही जपान गव्हर्नमेंट किंवा जपानकडून घेतल्या गेलेल्या अशा काही परीक्षा आहेत. त्या परीक्षांमधली सगळ्यात पहिली परीक्षा म्हणजे जॅपनीज लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, ज्याला आम्ही JLPT असं म्हणतो. याच्यामध्ये 5 लेवल्स आहेत. N5 इथून आपण सुरुवात करतो, ती बेसिक लेवल आहे आणि N1 ही सगळ्यात वरची लेवल आहे. आणि त्या लेवल आपल्याला जर मिळाली N1 तर त्याचा अर्थ असा होतो की जपानी माणूस ज्याप्रमाणे बोलतो, जपानी माणूस ज्याप्रमाणे न्यूजपेपर वाचतो, जसं त्याला सर्व कळतं, त्या लेवलला आपण पोचलेलो आहोत. त्यामुळे पूर्णपणे जपानी बनायचं तिथपर्यंतच्या लेवल्स N5 to N1 मध्ये त्यांनी सर्व बसवलेले आहेत. आता हे N5 to N1 पर्यंतचे प्रायव्हेट क्लासेस घेणाऱ्या अनेक संस्था आहेत. विद्यापीठांमध्ये असे कुठलेही कोर्सेस घेतले जात नाहीत. विद्यापीठांमध्ये जे शिकवलं जातं ते शिकवलेल्याचा वापर करून आपण या परीक्षा देऊ शकतो. परंतु पुण्यामध्ये या परीक्षांच्या साठीचे असे काही प्रायव्हेट क्लासेस आहेत. त्या क्लासेसप्रमाणे या परीक्षांचा जो कालखंड आहे की तो कोर्स जो आहे तर तो 6 महिन्याचा किंवा वर्षाचा हा त्याप्रमाणे बदलला जातो. JLPTच्या ज्या परीक्षा आहेत त्या वर्षातून 2दा होतात. जुलैमध्ये एकदा आणि डिसेंबरमध्ये एकदा अशा त्या परीक्षा होतात. त्या सर्व जगामध्ये एकाच दिवशी एकाच वेळी होत असतात. त्या परीक्षांच्यासाठी कुठला पोर्शन आहे हेही आधी ठरवलेलं असतं आणि त्याच प्रमाणात त्या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये जे कुठले टॉपिक कव्हर होतात त्याच्यामध्ये व्याकरण हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे तुम्हाला एक पॅरेग्राफ दिलेला असतो आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न दिलेले असतात, तो एक विषय असतो. त्याच्यानंतर तुम्हाला लिसनिंग म्हणजेच ऐकून त्याच्यावर आधारित अशा प्रश्नांची उत्तरं द्यायचा हा एक विषय असतो. जपानी अक्षरं त्याच्यावरती आधारित एक पेपर असतो आणि व्होकॅब्लरी वरती एक पेपर असतो. असे मिळून सर्व 4 विषय असतात आणि ते 4 विषय या परीक्षांच्या मध्ये प्रत्येक लेवलप्रमाणे कव्हर केले जातात. या परीक्षेचं तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळतं आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला व्हिसासाठी चालतं. जपानमध्ये जाऊन तुम्हाला जर का जॉब करायचा असेल त्यासाठी ते तुम्हाला चालतं. जपानमध्ये जाऊन तुम्हाला पुढे काही शिक्षण घ्यायचं असेल तर त्या शिक्षणासाठी देखील तुम्हाला ते सर्टिफिकेट चालू शकतं. याच्या व्यतिरिक्त अजून एक नॅट म्हणजे निहोंगो म्हणजे जपानी लँग्वेज ॲप्टिट्यूड टेस्ट नावाची एक टेस्ट आहे. ती टेस्ट अल्टरनेट महिन्यात म्हणजे फेब्रुवारी, एप्रिल आणि अशा प्रकारे वर्षातून 6 वेळा घेतली जाते. आत्ता मी ज्या परीक्षा दोन्ही सांगितल्या या दोन्ही परीक्षा पुण्यामध्ये घेतल्या जातात. JLPT ही मुंबईमध्ये देखील होत असते. त्याचे ऑनलाईन तुम्हाला सर्व माहिती मिळू शकते. फॉर्म्सही ऑनलाईन तुम्हाला मिळू शकतात आणि JLPT व NAT या दोन्ही परीक्षांचा पोर्शन जो आहे तो तोच आहे. दोन्हीचा परीक्षेचा जो फॉर्मॅट आहे, पद्धत आहे ती तीच आहे. त्यामुळे तुम्ही JLPT पण देऊ शकता आणि NAT पण देऊ शकता. त्यामुळे याचा फायदा एक आपल्याला असा होतो की आपल्याकडे सर्टिफिकेशन मिळतं आणि ते देखील जपानचं, कारण पेपर जपानवरनं येतो, त्याचं सेटिंग जपानमध्येच झालेलं असतं आणि तो चेकिंगलाही जपानमध्येच जातो. त्यामुळे तुम्ही जर का JLPT किंवा NAT या पुण्यामध्ये दिल्यात आणि उद्या तुम्हाला ऑस्ट्रेलियाला नोकरी लागली आणि तिथे देखील तुम्ही हे सर्टिफिकेट दाखवलं तर ते देखील ते मान्य करतात. तेच जर का तुम्ही इथल्या पुण्यातल्या एखाद्या शाळेचं किंवा कॉलेजचं दाखवलं तर त्याला पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महत्त्व असतं, पण ऑस्ट्रेलियाच्या लोकांच्या दृष्टीने जपान फाउंडेशन किंवा यांनी जे दिलेलं सर्टिफिकेट असतं त्याला महत्त्व असतं. त्यामुळे या दोन्ही परीक्षातली कुठली तरी एक परीक्षा ही नक्कीच द्यावी असं मला वाटतं. आता पुढचा आपण विचार करूयात तो म्हणजे जपानी भाषाच का शिकायची.
याच्यासाठी मी 2-3 गोष्टी तुम्हाला सांगू इच्छिते. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण जर का जपानचा इतिहास बघितला तर जपानमध्ये 6व्या शतकामध्ये भारतातून बुद्ध धर्म गेला. तो चीनच्या वाटे गेला. त्यामुळे जपानमधील माणसं हे भारताला गौतम बुद्धाची भूमी म्हणजे देवभूमी या नावाने ओळखतात. त्यामुळे सर्व जपान्यांना भारतीयांच्या बद्दल अत्यंत आदर असतो. त्यामुळे आपण जेव्हा जपानमध्ये जातो त्यावेळेला ती सर्व माणसं आपल्याकडे आदरानेच बघत असतात. त्यामुळे जपानमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपण कुठल्या परकीय देशात गेलोय असं फारसं वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जपानी भाषा आणि भारतीय भाषा यांच्यामध्ये असलेलं साम्य. मी आत्ताच जसं म्हटलं तसं 6व्या शतकात जपानमध्ये गेलेला जो बौद्ध धर्म होता त्याच बौद्ध धर्माबरोबर संस्कृत भाषा पण जपानमध्ये गेली. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण जपानमधल्या वाकायामा प्रांतामध्ये आज देखील सिद्धम ही संस्कृतची स्क्रिप्ट ही लिहिली जाते, बोलली जाते, वाचली जाते. आणि त्यामुळे जपानी भाषा ज्या वेळेला बनवली गेली त्यावेळेला काही संस्कृत शब्द हे जपानीमध्ये घेतले. आता आपण बघूयात की जपानी भाषा साधारण कोणत्या वयामध्ये शिकायला सुरुवात करावी. असं नेहमीच सांगितलं जातं की जितक्या लहान वयात आपण एखादी नवीन गोष्ट शिकायला सुरुवात करू तितकी ती लवकर जमते. त्यामुळे जपानी भाषा देखील अगदी लहान वयात सुरुवात केली म्हणजे 4थी-5वी पासून तरी देखील काही हरकत नसते. परंतु यावेळेला एक प्रॉब्लेम येऊ शकतो. तो म्हणजे जसं जसं आपण 8वी-9वी कडे जायला लागतो तसा अभ्यास वाढायला लागतो आणि मग ती जपानी भाषा कुठेतरी मागे पडते. त्यामुळे जपानी भाषेचं शिक्षण अर्धवट राहण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जपानी भाषा ही जर का आपण 10वी नंतर शिकायला सुरुवात केली तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. 10वी नंतर ज्या वेळेला आपण भाषा शिकतो त्यावेळेला एक आपल्याला भाषेची समज आलेली असते. 3री-4थीमध्ये ती समज तेवढ्या प्रमाणात नसते. त्यामुळे आपण एक असं म्हणू शकू की पोपटपंची टाईप, मी जे एक शब्द सांगितला तोच त्या मुलांनी म्हटला अशा पद्धतीने त्याला आपण समजून घेऊ शकतो. परंतु 10वीच्या नंतर मात्र त्या मुलांना आपल्याला काय म्हणायचं आहे ते सांगू शकतात किंवा शिक्षकाला काय सांगायचं आहे तेही त्यांना समजू शकतं. त्यामुळे 10वी किंवा 12वी याच्यानंतर भाषा शिकणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पदवीनंतर देखील तुम्ही भाषा शिकू शकता. पण जर का तुम्हाला जपानला जायचं आहे आणि जपानमध्ये जॉब करायचा आहे किंवा जपानमधल्या कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही जर का तुमच्या एका पदवी किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत जपानी भाषेचं किमान N3 किंवा N2 ही लेवल जर तुमची आली असेल तर तुम्हाला जपानमध्ये शिक्षण घेणं किंवा जपानमध्ये जॉब करणं हे खूप सोपं होतं. जपानी भाषेमध्ये एका वर्षात सगळी जपानी मला बोलता आली असं कधीच होत नाही. कुठलीही भाषा शिकताना आपल्याला कमीत कमी 3 वर्ष तरी घालवायलाच लागतात. त्यामुळे पदवीनंतर 3 वर्ष घालवणं हे खूप अवघड असतं. त्यापेक्षा तुम्ही जर का 12वी नंतरची जी 3 वर्ष आहेत ती घालवलीत किंवा 10वी नंतर तुम्ही 3 वर्ष जर का घालवलीत तर त्याचा तुम्हाला नक्कीच पुढे फायदा होऊ शकतो. आता आपण एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊयात. जपानी भाषा त्याची निवड केली, जपानी भाषा शिकायला सुरुवात केली आणि आता मला जपानी भाषेचा वापर करून जर का कुठे नोकरी करायची असेल तर ती नोकरी, ती संधी ही काय असू शकेल आणि त्याच्यातून मला काय मिळू शकेल याचा आपण विचार करूयात. ज्या वेळेला तुम्ही शिक्षक म्हणून येता त्यावेळेला 2 ते 3 प्रकारच्या संधी तुमच्या पुढे असतात. एक म्हणजे कुठल्या तरी युनिव्हर्सिटीमध्ये विद्यापीठामध्ये जाऊन तुम्ही जपानी शिकवणं किंवा तुमचे स्वतःचे असे क्लासेस काढणं किंवा आजकाल अनेक कंपन्यांच्या मध्ये त्यांचं जपानबरोबर कोलॅबरेशन आहे. त्यामुळे त्यांचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना जपानी भाषेचं शिक्षण दिलं जातं. त्यामुळे अशा कंपन्यांच्या मध्ये तुम्ही कामं करू शकता. ज्या वेळेला तुमचे स्वतःचे क्लासेस असतात त्यावेळेला फीज काय ठेवायची हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असतं. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या विद्यापीठामध्ये शिकवत असता त्यावेळेला त्या विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला वेतन मिळतं
आणि ज्या वेळेला तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करता त्यावेळेला मी तुम्हाला निश्चित सांगू इच्छिते की तिथलं जे वेतन तिथले जे आपल्याला मिळतं का तर ते युनिव्हर्सिटी किंवा प्रायव्हेट क्लासेस यांच्यापेक्षा नक्कीच जास्त असतं. जर का आपण एखाद्या कंपनीमध्ये IT कंपनीमध्ये लागलो त्यावेळेला आपल्याला बायलिंग्वल म्हणूनच त्या ठिकाणी घेतलं जातं. इथे बायलिंग्वल म्हणजे ज्या माणसाला जपानी येतं त्याचबरोबर इंग्लिश पण येतं, लोकल लँग्वेज पण येते. तुमची जी लेवल असेल त्या लेवलप्रमाणे तुम्हाला ते वेतन मिळतं. इंटरव्ह्यूच्या ठिकाणी तुम्ही JLPT किंवा NAT याचं सर्टिफिकेट दाखवू शकता. इंटरव्ह्यूमध्ये या सर्टिफिकेटच्या बरोबरच तुमचं जपानी भाषेवर किती प्रभुत्व आहे, तुम्ही किती चांगल्या प्रकारे ती बोलू शकता ह्याचाही विचार केला जातो. जर का तुम्ही एखाद्या ठिकाणी इंटरप्रिटेशनसाठी गेलात, आता इथे मी तुम्हाला एक फरक दाखवू इच्छिते. तो म्हणजे ज्या वेळेला आपण भाषांतरकार म्हणजे मला टेक्निकल ट्रान्सलेशन म्हणायचं आहे, टेक्निकल ट्रान्सलेटर म्हणून तुम्ही एखाद्या कंपनीत जाता, त्या कंपन्या बहुतेक वेळेला IT कंपनीज असतात. जपानवरनं प्रोजेक्ट येतो, स्पेसिफिकेशन्स येतात आणि त्याच्यावर आधारित असे प्रोग्रॅम भारतामध्ये डेव्हलप केले जातात. त्यामुळे अशा कंपनीज फक्त आपल्याला जास्त करून दिसतात त्या म्हणजे IT क्षेत्रामध्ये. परंतु ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये देखील आपल्याला जपानी शिरलेलं दिसून येतं. आता ज्या वेळेला IT कंपन्यांमध्ये एकाच ठिकाणी बसून काम होत असतं त्याच्याबरोबर विरुद्ध असं काम जे आहे की जे शॉप फ्लोअरवर आहे की जिथे मशीन्स बनवली जातात आणि त्या ठिकाणी आपण त्या वर्कशॉपमध्ये जाऊन काम करत असतो. मग इथलं जे काम असतं तर ते काम म्हणजे इंटरप्रिटेशनचं काम असतं. जपानवरनं कोणीतरी तज्ज्ञ इथे आलेला असतो आणि ते मशीन कसं काय इन्स्टॉल करायचं, कसं फिक्स करायचं किंवा त्या मशीनमध्ये जर का काही खराबी झाली असेल तर ती कशी दुरुस्त करायची या गोष्टी आपल्याला समजून सांगत असतो. पण अर्थातच त्याची भाषा ही त्याची मातृभाषा जपानी असते आणि आपल्याकडच्या लोकांना इंग्लिश, हिंदी, मराठी किंवा एखादी तिथली स्थानिक भाषा येत असते, पण जपानी नक्कीच येत नसते. मग या दोघांच्या मधल्या दुव्याचं काम जे आहे ते कोण करतं तर ते भाषांतरकार किंवा हा इंटरप्रिटर करत असतो. त्यामुळे इंटरप्रिटरचं जे काम असतं तर हे वर्षानुवर्ष चालणारं काम फारसं नसतं. जितके दिवस तो तज्ज्ञ इथे आहे तितके दिवस त्याला मदत करायचं काम हे आपलं काम असतं. त्यामुळे तुम्हाला जर का अनुवादक किंवा तुम्हाला जर का इंटरप्रिटर व्हायचं असेल तर त्यासाठी एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला वर्षभर काम असेल असं सांगता येणार नाही. परंतु तुम्ही जर का एखाद्या कंपनीमध्ये IT कंपनीमध्ये परमनंट एम्प्लॉई म्हणून लागलात तर तिथे मात्र तुम्हाला ट्रान्सलेशनचं काम असू शकतं, कधीकधी तुम्हाला इंटरप्रिटेशनचं काम पण असू शकतं. त्यामुळे ज्याला जे पटेल त्याप्रमाणे त्यांनी करिअर घ्यावी. पण बहुतांशी लोकांचं मी असं बघितलंय की ते सुरुवात करताना फ्रीलान्सिंगनी करतात, थोडाफार एक्सपिरियन्स मिळवतात आणि मग कंपनीमध्ये जातात. परंतु काही लोकांना मात्र सुरुवातीपासूनच कंपनीमध्ये जायचं अशी इच्छा असते आणि ते कंपनीमध्ये जातात. आता तुमचा पुढचा प्रश्न असा असू शकेल की आम्ही आता फ्रीलान्सिंगचं काम करतोय किंवा आम्ही कंपनीमध्ये जातोय, पण त्याच्यासाठी लागणारं जे काही नॉलेज आहे ते आम्हाला कुठून मिळणार? त्याच्यासाठी काही क्लासेस असतात का? आता आपण जपानी भाषा शिकलो, पण ती भाषा शिकवताना एखाद्या कंपनीमध्ये जाऊन अनुवाद कसा करावा हे काही कोणी शिकवत नाही. मग त्याच्यासाठी क्लासेस असतात का? तर क्लासेस असतात, परंतु शेवटी आपण त्याच्यामध्ये जसं म्हणतो की पाण्यात पडल्यावरती पोहायला यायला लागतं, तसाच हा प्रकार आहे की तुम्ही किती तयारी केली तर ऐन वेळेला तुम्हाला काय काम येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही तुमची तयारी हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय लागतं तर जपानी भाषेवरचं प्रभुत्व, इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व आणि स्थानिक भाषा. महाराष्ट्रामध्ये काम करत असाल तर तुम्हाला मराठी आलं पाहिजे. UP मध्ये काम करत असाल तर तुम्हाला तिथे जाऊन हिंदी आलं पाहिजे. जर का तुम्ही महाराष्ट्रात आहात आणि तुम्हाला मराठी येत नसेल तर तुम्ही हिंदीमध्ये पण वेळ मारून नेऊ शकता, पण स्थानिक भाषा ही तुम्हाला येणं हे अत्यंत गरजेचं असतं.
कारण तुम्ही जसं उच्च लेवलच्या अधिकाऱ्यांबरोबर काम करता तसंच शॉप फ्लोअरवरती कामगारांबरोबर पण काम करत असता. त्यामुळे कामगारांना जी भाषा येते ती भाषा येणं हे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे मला जपानी भाषा आली म्हणून मला सगळं आलं तर असं अजिबात होत नाही. तुम्हाला त्याच्या बरोबरीने या दुसऱ्या 2 भाषांचीही अत्यंत गरज असते. आता आपण बराच वेळ या ट्रान्सलेशनबद्दल बोलत आलो. आता हे ट्रान्सलेशनसाठी आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स मिळतात. ज्या वेळेला 3 ते 4 लोक किंवा मोठी टीम असते त्यावेळेला एक शब्द हा डिक्शनरीमध्ये टाकून सगळ्यांनी तोच शब्दाचा तोच अर्थ वापरायचा. म्हणजे बट असं म्हणायचं का हाऊएव्हर म्हणायचं, हे सगळ्यांनी जर का एकदा ठरवलं किंवा जो लीडर आहे त्यांनी जर ठरवलं आणि त्याप्रमाणे जर का सगळ्यांनी तेच वापरला शब्द तर परत परत तो शब्द जो येतो तो सगळेजण एकच शब्द एकच अर्थ वापरतात. त्यामुळे बरेच जण ट्रान्सलेशन टूल्स ही वापरत असतात आणि या टूल्समुळे ट्रान्सलेशन हे लवकर व्हायला मदत मिळते. एखाद्या माणसाने एखादं ट्रान्सलेशन करायला घेतलं तर त्याच्यासाठी लागणारी जी यादी त्याच्यात जो वेळ जात होता हा या टूल्समध्ये फार लवकर वेळ कमी लागतो आणि ट्रान्सलेशन पण खूप चांगल्या प्रतीचं होतं. आपण आता गुगल ट्रान्सलेशन देखील बघतो. ते गुगल ट्रान्सलेशन करताना गुगल बहुतेक वेळेला त्या शब्दांचे अर्थ घेऊन त्याप्रमाणे वाक्य बनवतो. पण ज्या वेळेला आपण ते वाक्य वाचतो त्यावेळेला ते वाक्य आपल्याला खूप विचित्र वाटतं. त्यामुळे कितीही ट्रान्सलेशन क्षेत्रामध्ये टूल्स आली तरी देखील शेवटी कुठेतरी माणसाने ते वाक्य करणं किंवा माणसाचा त्याच्यामध्ये हातभार लागणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे पूर्णपणे ट्रान्सलेशन आपण कधीच कुठल्याच टूल्सवरती किंवा कुठल्याही यंत्रावरती हे टाकू शकत नाही. आपण त्या टूल्सचा वापर कुठे करू शकतो तर काम लवकर होणं, काम अचूक होणं, परंतु शेवटी माणसाचं मन आणि माणसाचं स्किल हे अत्यंत महत्त्वाचं असतं. ज्या वेळेला आपण एखादी भाषा हे करिअर म्हणून घेतो त्यावेळेला त्या भाषेतल्या करिअरबद्दल आपण आज जसे अनेक गोष्टी जाणून घेतल्या त्याचबरोबर काही त्यातल्या चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी या दोन्ही गोष्टी जाणून घेणं पण खूप महत्त्वाचं आहे. जपानी भाषेच्या बाबतीमध्ये एकच खूप मोठा ड्रॉबॅक आहे आणि तो म्हणजे ती भाषा तुम्ही एका वर्षात शिकू शकत नाही. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की नुसतं जरी बोलता आलं तरी तुम्हाला भाषांतरकार म्हणून जायचं असेल किंवा एखाद्या ठिकाणी डेव्हलपर म्हणून जायचं असेल तर त्यावेळेला त्या भाषेतल्या काही महत्त्वाच्या जी अक्षरं आहेत ज्याला आम्ही कांजी म्हणतो ती येणं अत्यंत आवश्यक आहे. आपण जे आधी बघितलं JLPT ज्या लेवल्स होत्या प्रोफिशियन्सी टेस्टच्या त्या टेस्ट आपण त्या लेवल्स 5 पासून 1 पर्यंत बघितल्या. किमान त्यातली 4थी लेवल आणि 3री लेवल येणं हे अत्यंत आवश्यक आहे. 3री लेवल येण्यासाठी साधारण 3 वर्ष आपल्याला द्यायला लागतात. त्यामुळे जपानी भाषेमध्ये जर करिअर करायचं असेल तर त्या करिअरसाठी किमान 3 वर्ष तुम्हाला द्यायला लागतात. ती 3 वर्ष तुम्ही जर दिलीत भाषेवर प्रभुत्व मिळवलं तर मग त्याच्यानंतर कुठलाच प्रॉब्लेम राहत नाही. चांगल्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळू शकतो, मनासारखा जॉब मिळू शकतो. जपानमध्ये जाऊन तिथे तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता. त्यामुळे फक्त पहिला जो महत्त्वाचा एक टप्पा आहे की ज्याच्यामध्ये भाषा आत्मसात करणं ते तुम्ही जर केलं, ती 3 वर्ष तुम्ही जर का दिलीत किंवा तुमच्याकडे जर टेक्निकल नॉलेज असेल तर तुम्हाला 3 वर्षाची देखील आवश्यकता भासत नाही. त्या ठिकाणी जपानीचं बेसिक नॉलेज देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही जर का जपानी भाषेचा अभ्यास, पेशन्स हे तुमच्या हातात असेल तर तुम्ही जपानीमध्ये अत्यंत उत्कृष्ट असं करिअर घडवू शकता. म्हणजे आज मी तुम्हाला जपानी भाषेतलं करिअर याच्याबद्दल थोडीफार माहिती दिली. या माहितीच्या आधारे नक्कीच तुम्ही पुढे जाऊन या भाषेमध्ये उत्कृष्ट करिअर घडवाल याबद्दल मला खात्री आहे आणि तुमच्या पुढच्या सर्व कारकिर्दीसाठी माझ्याकडून अनेक शुभेच्छा. नमस्कार. सारांश. महामारीनंतर झालेले बदल. महामारीमध्ये
ऑनलाईन शिकवण्याच्या पद्धतीमुळे दूरस्थ विद्यार्थ्यांसाठी त्याचा फायदाच झाला. नोकरी व्यवसायाच्या संधी. 1. शिक्षक. तुम्ही खाजगी वर्ग घेऊ शकता, विद्यापीठात शिकू शकता किंवा एखाद्या कंपनीमध्ये त्या लोकांना जपानी भाषा तुम्ही शिकू शकता. 2. अनुवादक. एखाद्या IT कंपनीमध्ये तुम्ही तांत्रिक कागदपत्रे किंवा साहित्य असं अनुवाद करू शकता. इंटरप्रेटर. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये शॉप फ्लोअरवरती किंवा मीटिंग रूममध्ये तुम्ही इंटरप्रेटर म्हणून काम करू शकता. म्हणजेच जपानी ते इंग्लिश किंवा प्रादेशिक भाषा किंवा प्रादेशिक भाषेचं किंवा इंग्लिशचं जपानीमध्ये अनुवादन करणे. ॲनिमे इंडस्ट्री. तुम्ही पर्यटन मार्गदर्शक म्हणजेच टूर गाईड म्हणून सुद्धा काम करू शकता. कराराच्या आधारावर काम करू शकता. फ्रीलान्सर म्हणून काम करू शकता. जपानी भाषेचं आपण कुठे शिक्षण घेऊ शकतो? 1. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. इथे 4 स्तरांचा अभ्यासक्रम आहे. प्रथम स्तर बेसिक जपानीचा सर्टिफिकेट कोर्स आहे आणि चौथा स्तर हा ॲडव्हान्स कोर्स आहे. व्याकरणावर आधारित अभ्यासक्रम, दैनंदिन संभाषण, व्यावसायिक जपानी, जपानी समाज, तेथील संस्कृती इत्यादी ह्या सर्वांचं शिक्षण आपल्याला इथे मिळू शकतं. 2. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारखाच अभ्यासक्रम या विद्यापीठामध्ये आहे. अतिरिक्त अभ्यासक्रम म्हणून या विद्यापीठामध्ये तुम्ही BA हा 3 वर्षांचा आणि MA हा 2 वर्षांचा कोर्स खुद्द जपानी भाषेत करू शकता. म्हणजेच तुम्हाला BA इन जॅपनीज किंवा MA इन जॅपनीज या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण इथे मिळू शकतं. विशेष व्याख्याने, व्याख्या आणि भाषांतर, अध्यापन पद्धती आणि संशोधन पद्धती हे या विद्यापीठात आहे. 3. सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन लँग्वेजेस. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारखाच अभ्यासक्रम इथे आहे. इथे N5 ते N2 या पातळीसाठी जपानी भाषा आपण शिकू शकतो. 4. इंडो जपानी असोसिएशन. पुण्यातील सर्वात जुनी संस्था ही इंडो जपानी असोसिएशन आहे. ह्याचा अभ्यासक्रम हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारखाच आहे. इथे N5 ते N2 या पातळीचं शिक्षण आपण घेऊ शकतो. 5. जपान फाउंडेशन. जपानद्वारे आयोजित प्रमाणपत्र परीक्षा. परीक्षा वर्षातून 2दा घेतली जाते, एकदा जुलैमध्ये आणि दुसरी डिसेंबरमध्ये. जगभरात एकाच दिवशी ही परीक्षा घेतली जाते. पेपर सेटिंग आणि तपासणी हे जपान फाउंडेशनद्वारेच केली जाते. इथे मात्र N5 ते N1 ह्या स्तरातला पूर्ण अभ्यास आपण करू शकतो. N5 म्हणजे मूलभूत पातळी किंवा बेसिक लेवल आणि N1 म्हणजे ॲडव्हान्स लेवल. म्हणजे जसा एखादा जपानी माणूस बोलतो तसा आपण बोलू शकतो. 6. निहोंगो ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा NAT. JLPT परीक्षेप्रमाणेच ही टेस्ट घेतली जाते. ह्याच्या अभ्यासक्रमात व्याकरण, शब्दसंग्रह, वाचन सराव, आकलन इत्यादी गोष्टी आपण जपानीमध्ये शिकू शकतो. जपानी भाषा आपण 10वी किंवा 12वी नंतर सुरू करू शकतो. जपानी, इंग्रजी आणि स्थानिक भाषा यांच्यावर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. संशोधन, ज्ञान आणि संयम हे आपल्याला जपानी शिकताना पाळावे लागतील.